चला आपला आज मला असं वाटतं 13वा दिवस आहे. आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 1 चालू आहे. आणि हे आपले 4 भाग आहेत या कोर्सचे. भाग 2, भाग 3, भाग 4. या भाग 1 मध्ये आपण स्वतः आपण सगळं आयुष्य कसं बदलू शकतो हे शिकून घेतो. सगळ्या ब्रह्मांडाचं रहस्य शिकून घेतो. आपलं आयुष्य कशावर डिपेंडंट आहे ते शिकून घेतो. एवढंच नाही तर आपल्याला आयुष्यात काय काय हवंय, कसं कसं हवंय ते मिळवायचं शिकतोय. एवढंच नाही तर आपण काय विचार केला पाहिजे आणि ब्रह्मांडात काय बदल झालेले आहेत, त्या अनुसरून आपण आपल्या आयुष्यात काय बदल केले पाहिजे हे पण आपण शिकत आहोत. आणि कालचा जो महत्वाचा पॉइंट अनाहूत इन्स्टिंक्ट प्रमाणे आलाय तो, की आपल्याला माहितीये वातावरणात ब्रह्मांडात जर बदल झाले तर आपल्यामध्ये होतातच. की जसं आता आपलं फिजिकल इव्होल्युशन चाललेलं आहे, चैतन्याचं इव्होल्युशन सुरू आहे, ऊर्जा वाढते, सोलर फ्लेअर किती येतात आपण बघतोय, केवढी उष्णता वाढली ते बघतोय, कसं वातावरण सीझन्स बदलले ते बघतोय. म्हणजे हे चेंजेस चालू आहेत. ते कसले चेंजेस आहेत? ते ग्लोबल वॉर्मिंग आहे का आपल्या उत्क्रांतीसाठी आहे? मग आपली उत्क्रांती काय चालली आहे? ब्रह्मांड काय नियोजन करत आहे? मग आपण एवढं घ्यायचंय का एवढं घ्यायचंय का एवढं घ्यायचंय का एवढं घ्यायचंय, हे सुद्धा आपण बघतो. एवढंच नाही तर आपल्या मरणानंतर ज्यावेळेला आपण हा देह सोडणार आहे, म्हणजे इथवर आता आपण मनुष्य रियालिटीत आहे, या सहस्रारपर्यंत, पण याच्या वरचे सुद्धा आपण सगळे फोर्थ डायमेन्शनल चक्रा केले, फिफ्थ डायमेन्शनल चक्रा केले. त्यामुळे जे काही मृत्यूनंतरचं जग आपलं सुरू होणार आहे ते याच्या वरती आहे. ते चक्रांवर सुद्धा सगळं काम करून झालंय. पण आपण या कोर्समधून हे सुद्धा बघतोय, की आता मी काय केलं पाहिजे, म्हणजे माझं हे नंतरचं आयुष्य सुद्धा बदलणार आहे. म्हणजे जो काही माझा मरणानंतरचा प्रवास आहे, तो सुद्धा मी आता डिझाइन करतेय. मी आत्ता रेखाटतेय. त्याचा सुद्धा मी आता सिनेमा बघतेय. मग कोणी या आयुष्यातलीच तयारी करेल. कोणाचा स्पीड असाच असेल. पण जे इथे अगदी हायर सोल बसलेत त्यांच्यासाठी सुद्धा मरणानंतरचाही प्रवास आपण रेखाटतोय, आपण चित्रित करतोय, आपण सिनेमा करतोय आणि आपण एकत्र सगळं करतो. कारण इंटिग्रेशन्स आहेत. होलिस्टिक अप्रोच आहे. सर्व काही समावेशक. होलिस्टिकचा अर्थ काय? सर्व समावेशक असतं. त्यामुळे प्रत्येक कोर्स हा सर्व समावेशक असतो. ज्याला जे हवे ते घ्या. सगळं इथे जे काही आहे टेक्निक ते आपण जनरलाइज करून ठेवलेत. आपण काही असं बाहेरच्या सारखं, चला या तुमचा सोल प्रोग्राम बदला, चला या तुमचं पास बर्थ बघा, चला या तुमचं आकाशिक रेकॉर्ड बघा, आकाशिक रेकॉर्डला 10,000, पाच लाईफ बर्थला 25,000, असं नाहीये इथे. इथे टेक्निक जनरलाइज शिकवलेत, की तुम्ही आकाशिक रेकॉर्ड पण काय आहे समजू शकता, वापरायचं कसं, पास्ट लाईफ सुद्धा बदलायचं कसं आणि फ्युचरही बदलू शकता. म्हणजे इथे आपण शिकतोय, की मागचा माझा भूतकाळ मी कसं बदलू शकतो, हे पण आपण शिकतोय. माझा मागचा भूतकाळ जर बदलायचा आहे, तर हीच टेक्निक लावायची आहे. समजा जर आयुष्यात काही दुःखी ठरलंय, घडलंय. काल मी छोटे-छोटे उदाहरण दिले, की कोणाचा राग आहे, कोणाचं नातेवाईकाची इमेज आहे मनात, म्हणजे तो भूतकाळच आहे. पण आपण जर तो बदलला, त्याला जर प्रेम प्रकाश दिलं, त्याला जर पहिल्यांदा क्षमा मागितली, त्याला जर खूप कृतज्ञ राहिलं आपण, तर आपला नक्कीच आजचा काळ बदलणार आहे. त्या व्यक्तीकडनं फोन येतोय आपण बघितलं. जावेकडनं फोन येतोय, मैत्रिणीकडनं फोन येतोय. हे का घडतंय? तर आपण भूतकाळ जो आहे तोच विचार करत नाही. आपण इथे आयुष्य बदलाचं सगळं शिकतोय. माझा भूतकाळ तसा आहे, माझी जाव तशी, माझी मैत्रीण तशी, माझा सासरा तसा. व्हॉटएव्हर काय, हे एक उदाहरण आहे, पण ते सगळ्यांसाठी आहे. मग पैशासाठी आहे, आरोग्यासाठी आहे, आपल्याला जे काही ज्ञान मिळत नाहीये, आपल्याला आता जे काही इन्स्टिंक्ट्स येत नाहीयेत, आपल्याला असं वाटतं इन्स्टिंक्ट्स याव्यात. कालचा जो काही तो पॉइंट आला, तो माझ्या इन्स्टिंक्ट्सनी आहे आणि मला असं वाटतं तो खूप वेगळा थॉट आहे, की कुठंच तो मानलेला नाहीये. ब्रह्मांड बदललं, वातावरण बदललं, की आपलं हे बदलतंय. पण मी काल काय म्हटले, तर हे आपण बदलायचंय. या छोट्या-छोट्या गोष्टीतनं माझे विचार मी बदललेत. माझ्या त्या व्यक्तीबद्दलच्या इमोशन्स मी बदलल्यात. माझ्या भावात आता व्यक्ती हे उदाहरण आहे, सगळ्यालाच ते लावायचंय लक्षात घ्या. मी इथे सगळं-सगळं सांगत बसलं तर खूप वेळ लागणार आहे.
मग विचार घेतलाय, व्यक्ती घेतली, तिथे पैसा लावा, तिथे नातेसंबंध लावा, तिथे घरदार लावा, तिथे आपली उत्क्रांती लावा, आपलं असेन्शन लावा, आपली आध्यात्मिक प्रगती लावा, आपली रोग नष्ट करण्याची प्रगती लावा, काही व्हॉटेव्हर. पण शास्त्र एकच कसं वापरायचंय ते सांगतंय. जे जे हवंय ते कसं वापरायचं. मग कालचा एक इन्स्टिंक्ट्सनी आलेला भाग असा होता, की माझ्या या ज्या काही प्रयत्न चाललाय, मी जे कॉन्शियसली सारांश लेखन करते, हार्डली 1-2 लिहितायत, त्यांच्याच बाबतीत ते घडणार आहे. बाकी जे लिहित नाहीत त्यांच्या बाबतीत अजिबात घडणार नाहीये. कारण पहिली अट आहे लिखाण. लिखाण म्हणजे ब्रह्मांडाला सांगायचे. ते डायरीतलं लिखाण वेगळं, ग्रुपवरचं लिखाण वेगळं. ग्रुप म्हणजे इंटरनेटिंग आहे, नेटवर्क आहे. सगळ्या ग्रीड ज्या ब्रह्मांडात तयार झाल्या त्याला आपलं तो जो काही ग्रुप आहे त्याचं नेटवर्क कनेक्ट झालंय. तिथे जो ऊर्जा सोर्स बसलाय त्याला तुम्ही टाकताय. ग्रुपवर काही सारांश लेखन टाकताय म्हणजे त्याला तुम्ही टाकताय. मग तो तुम्हाला ऊर्जा देणार. ऊर्जा देवाण-घेवाणचं हे शास्त्र आहे. किती जणांच्या बाबतीत घडते? पहिली अट आहे लिखाणाची. मग आपण हे जे कॉन्शियसली लिखाण करतोय, सारांश लेखन करतोय, की मला काय गुणगुणायचंय, दिवसभर मला जप करणारी वाक्य मी लिहायची, ना की मला समजलेली. समजले तर ते सगळं डायरीत लिहायचंय. इथे पहिलं वाक्य माझा सिक्वेन्स काय? पहिलं वाक्य मला कुठलं ब्रेनला सारखं सारखं जप म्हटलंय ते जप त्या वाक्यांचा करायचाय. मग तो पहिला वाक्य का? का तर हे माझ्या बाबतीत महत्वाचं आहे. मला हे काही समजत नाही. मी सारखं माझं ते वाक्य गुणगुणत पोळ्या केल्या पाहिजेत, कपडे वाळत घातले पाहिजेत. काय करतोय ते? मग हे जे होतंय, साधं-साधं मी जर माझ्या ह्याला काही वाक्यांचा जप करतीये, म्हणजे काल सांगितलं माझ्या जीवनात ही व्यक्ती वाईट आहे. समजा जाव आहे, नणंद आहे, सासू आहे, मित्र आहे, मैत्रीण आहे, बायको आहे, नवरा आहे, काही आहे. वाईट म्हणजे आपण त्याला जी टोपणं दिली ती, नवरा हा असाच, बायको ही अशीच. ह्या उदाहरणातनं सगळं आपण जे काही विचार करतोय, कॉन्शियसली बदलतोय. मग आपण काय म्हणतोय, की धन्यवाद, माफ कर, माफ कर. साधे ते अंगठीला सुद्धा कारण व्यक्ती काय, वस्तू काय, सेम आहे सगळं. अंगठी गेलीये, टॉप गेलेत. तिला सुद्धा माफी मागितली पाहिजे ना. तिची सुद्धा चेतना आहे, तिचे सुद्धा व्हायब्रेशन्स आहेत. मग जेव्हा आपण हा जप करणारे लिहिणं आधी आधी लिहिणं सारांश लेखन 5च वाक्य आणि मग ज्यावेळेला त्या दिवशी जप करणारे, जप करणारे, जप करणारे म्हणजे इथे रिपिटेशन्स येतं. ज्यावेळेला वारंवार, वारंवार एखादी गोष्ट होतीये, मी तेच लिहितेय, मी तेच म्हणतीये, मी तेच जप चाललाय. तर इथे काय होतं वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि सगळं फ्रिक्वेन्सी बदलतीये ब्रह्मांडाची. सगळं उत्क्रांती फ्रिक्वेन्सीवर चालली. मग ही फ्रिक्वेन्सी मी कधी गाठणार आहे? उच्च फ्रिक्वेन्सी सूर्य आग ओकतोय. पण मी माझी फ्रिक्वेन्सी वाढवत नाहीये. का? म्हणजे थोडक्यात माझी वारंवारता मी वाढवत नाहीये. माझे रिपिटेशन्स मी वाढवत नाहीये. मग रिपिटेशन ज्यावेळेला होतात, वारंवार त्या वाक्याचा जप होतो. म्हणजे "जाव चांगली, माफ कर गं बाई मला, धन्यवाद गं, तू किती गं प्रेमळ, तू किती गं छान, तू किती गं छान खाणं करते." आठवायचंय कॉन्शियसली. आणि जर काही नसेलच त्या व्यक्तीचं तर म्हणायचंय, "तू माझी किती सेवा करतीये, तू मला किती छान-छान गिफ्ट पाठवते." काही म्हणा. आणि बघा घडतंय की नाही. मग ही जी वारंवारता, वारंवारता, वारंवारता आहे, त्यानी पॅटर्न बदलतो. पॅटर्न म्हणजे काय? एखादे नमुने, नमुने, नमुने. मग जावेबद्दलचा पॅटर्न आपण इथे बदलला. त्या वस्तूबद्दलचा हरवलेल्या वस्तूला आपण दुःखात आहोत. आपल्या हृदयाची ती एवढी अनमोल वस्तू गेलीये, चेन गेलीये, टॉप गेलेत. मग तिला माफी मागा. धन्यवाद तू आली माझ्या. नको गं माझ्यावर तू चिडू गं. नको मला तुझी गरज आहे. मला माफ कर. मी तुला हरवलं. मी तुला दूर लोटलं. माफ कर. पण तू ये. मला जरी तुझी गरज नाहीये तरी तू ये गं. तुझी मला आठवण येते. भलं ते आपल्याला वापरायचं नाही म्हणून हरवले हे पण सांगून गेले तुम्हाला मी. कारण फ्रिक्वेन्सी नाहीये आता आपली मॅच होत त्या गोष्टींबरोबर. जे हरवलेलं असतं आपल्या फ्रिक्वेन्सीनुसार, ऊर्जेनुसार सगळं बदलतं. कार बदलावी लागते, घर बदलावं लागतं, सगळ्या वस्तू बदलायला लागतात, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक, चार्जिंग हे सगळं सांगितलं.
मग ज्या वेळेला वारंवारता या सारांश वाक्याची येणार आहे, त्यावेळेला माझी फ्रिक्वेन्सी हायर होणार आहे. एवढं सोपं आहे. म्हणजे नुसतं शब्दांनीच होणार आहे का? नाही. मग माझ्या हृदयाच्या पॉवरला सुद्धा मी फील, फील, फील वाढवते. फील म्हणजे काय? मी सृष्टीमधलं ब्रह्मांडातल्या सगळ्या गोष्टी माझ्या हृदयाला बदलून बदलवते. हा कालचा थॉट आहे. जो मला इन्स्टिंक्ट्सनी आला. कुठंही असं म्हटलेलं नाहीये, की आपण हे सगळं आपण हे ब्रह्मांडाला बदलवतोय. म्हणजे आपण एक-एक गोष्टी करतोय त्या ब्रह्मांडात केवढ्या मोठ्या गोष्टी निर्माण करतायत. हा थॉट मी तर कुठं ऐकलेला नाहीये. तो मला इन्स्टिंक्ट्सनी आलेला आहे. आणि त्याच्यावर माझा विचार चाललाय. तर मग इथे आपण जे काल बघितलं वारंवारता, वारंवारता माझं पॅटर्न बदलणार आहे आणि माझा पॅटर्न बदलला की माझी सवय बदलणार आहे आणि माझी सवय बदलली की माझी कृती बदलणार आहे आणि कृती बदलली की आयुष्य बदलणार आहे. साधं सोपं गोष्ट आहे. मग हे कसं होतं? तर सबकॉन्शियसचा पण आपण खूप फायदा बघितला. मग मेंदूला पण घ्यायचे, हृदयाला पण घ्यायचे. आता अजून एक गोष्ट सांगते, की जी तुम्ही चुका करताय. एक उदाहरण देतेय, की तुम्ही बदलतच नाहीये. तुम्ही बदलतच नाही. तुमच्या डोक्यातच काही लोकांच्या जातच नाहीये. किती उदाहरणं द्या, किती गोष्टी सांगा, जातच नाहीये. उदाहरणार्थ पिरॅमिडला यायची गोष्ट आहे आणि मग जो काही आपल्या नवऱ्याचा पॅटर्न आहे, आपल्या पैशाचा पॅटर्न आहे, आपला सगळ्याचा पॅटर्न आहे. आपण अजून तसंच म्हणतो, "नाही मी आलो ना, की मुलं हे करतील. नाही मी आलो ना, नवरा हे करतील. मी आलं ना, की असं घडेल." इथे शिकवलं काय जातंय? अरे आपल्याला हवंय तेच विचार करायचा ना. मी आले तर एक उदाहरण आहे पिरॅमिड लाईनीचं. हे काय मला वैयक्तिक कोणाबद्दल बोलायचं, इथे सगळंच बदलायचंय आपल्याला. उदाहरणार्थ मी कपडे धुतले, की काय होतं? उदाहरणार्थ मी ओटा साफ नाही केला, तर घरात काय होतं? हा आपण स्टोअर करून ठेवलेला आहे पॅटर्न. मी जर ध्यान करायला बसले, तर घरात काय होतं? नवऱ्याचं होतं, मुलांचं होतं, कोणाचं काय होतं? हे सगळं बदलायचं असेल आपल्याला, तर आपण जो विचार करतोय, मी असं केलं तर तो तसा करेल, मी असं केलं तर ती जाऊ तशीच करते, हे बदलायला नकोय का? मग आपल्याला काय हवंय? आपण इथे ब्रेननी काय विचार करतो, की जाऊ तशीच आहे, नणंद तशीच आहे, नवरा तशीच आहे, मुलं तशीच आहे. आपल्याला हे वारंवार करायचंय ना, तो चांगला, ती चांगली, सॉरी, माफी, धन्यवाद, वस्तू आल्या, पैसा आला, सगळं आलं यात. एक उदाहरण सांगितलं. हे बदलतोय का आपण? आपल्याला बदलायचंय का नाही? बदलायचं असेल तर आपल्याला हे सगळे विचार, भावना, आपल्या सवयी बदलायच्यात. आपल्या बिलीफ बदलायच्यात. मग बिलीफ काय आहे? बिलीफ साखरेचं उदाहरण देते. साखर खाल्लं की डायबिटीज होतं. आता बघा तिथे खाण्याचं माझा उपवास, माफ करा मला, पण हे पॅटर्न जोवर आपण बदलत नाहीये, की उपासानेच माझं हे साध्य होणार किंवा आता बघा उदाहरण देते मी ब्रह्मांड कसं बदललंय. पूर्वी सफोला तेलाच्या जाहिराती होत्या, की हार्ट अटॅक होत नाही. रिफाईन तेल खा, रिफाईन तेल खा. लोकं चांगली कॉन्शियस कॉन्शियस साध्या तेलाला हात लावायची नाही. आता काय कळलंय? रिफाईन तेल कॅन्सर करतंय. रिफाईन तेल हृदयरोग करते. आता जाणून कॉन्शियसली सांगितलं जातं, कच्चे धानीचं तेल घ्या. आता तुपाचं काही चाललंय बघा. तुपाने वजन कमी होतंय असं चाललंय, की जेव्हा आपण स्टार्च खातो, कार्बोहायड्रेट्स खातो, त्यावेळेला जर चांगलं तूप असेल, त्याला लोणी असेल, मस्का असेल, कच्चं तेल घालून खाल्लं तर वजन कमी होतंय, शुगर स्पाइक्स येत नाहीयेत. काय चाललंय मग? आणि मी करून बघितले तुम्हाला सांगते. म्हणजे व्हिज्युअलायझेशन करून मी फॅट सुद्धा करून बघितले, केस सुद्धा लांब मी सगळे प्रयोग करतीये माझ्यावर सुद्धा. मग हे जर आहे, की तूप आता तुपाचं जे होतं डाएटमध्ये, की नाही बाबा वजन वाढतं आणि हे जास्त नाही खायचंय, पण खायचंय, महत्वाचं आहे. ते बघून चालणार नाही. आणि माझ्या लाईफमध्ये तर मी बघितलं, की जेवढं आपण काढतो, हे नाही, ते नाही, ते नाही, ते सगळे ह्यानी प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन्स करून ठेवतो. आता काय मिलेटचं फॅड आलंय. मिलेट पचत नाहीत. मिलेट मिक्सिंग करायचंच नाहीये कुठल्या धान्यांचं. मग हे किती आपण रिसर्च करतो. तर सांगायचा भाग इथे असा आहे, की या बिलीफ बदलायच्यात, विश्वास बदलायचा आहे, की हा रोग आहे एक्झिस्टिंग. असं केलं की तसं होतं, तसं केलं की हे होतं. जोवर आपण हे बदलत नाही, तुम्ही काय, मी काय, मी काय असं सगळं माझं चांगलं आहे असं नाही मला म्हणायचंय. पण हे आपल्याला बदलायचंय, कॉन्शियसली बदलायचंय. मग मला जर जे हवं आहे ते खाण्याच्या अन्नपदार्थाबद्दल सुद्धा मला नको का बदलायला?
की नाही बाबा मी हे खाते चांगलंच होतंय. मग त्याला फिरवा ना एक व्हायब्रेशनची हे पण शिकलो. व्हायब्रेशन, छान झालं फूड, व्हायब्रेशन, चांगलं झालं पाणी. आता हे व्हायब्रेशन केव्हा तयार होतात? ज्यावेळेला वारंवार रिपिटेशन्स होती, त्यावेळेला ते पॅटर्न्स बदलतात आणि पॅटर्न्स बदलले की व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी बदलते. एवढं सोपं आहे आपल्या व्हायब्रेशनला बघायला. काल आपण बघितलं तर ते चला रिव्हिजन करायची आणि आज आज आपल्याला ध्यान करायचंय. तर अमृता मॅडम आल्यात का? तुम्ही बोलणार आहे का या थॉटवर जरा? आहेत का अमृता मॅडम? ये मॅडम. काय काय म्हणताय? कोण बोलतंय? अमृता मॅडम नाही आहेत. ठीक आहे. तर चला आता आपल्याला आपण काल हे थोडंसं बघितलं. हे बघा, तुमच्या श्रद्धा विचार बनतात, तुमचे विचार शब्द बनतात, शब्द कृती बनतात, कृती सवयी बनतात, सवयी मूल्ये बनतात. हे सगळं मी काल एक्सप्लेन केलं. आज मी काय एक्सप्लेन केलं? आईन्स्टाईनचं आपण जे काल बघितलं आपला हे हे जे बघितलं हे मी आज वेगळ्या शब्दात एक्सप्लेन केलं, की इफ यू वॉन्ट टू म्हणजे ब्रह्मांडाचं जर सगळं सिक्रेट रहस्य बघायचंय, निकोला टेस्लानी म्हटलंय, तर फक्त ऊर्जा, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन मध्ये बघा. मग मी हे आज शिकवलं आता कसं बदलायचं. तेच सगळीकडनं आहे. म्हणजे माझ्या व्हायब्रेशन वारंवारता मी विचार, रिपिटेशन, चित्र, रंग, सिनेमा बदलू शकते. आपण सारांश वाक्य लिहित नाही. आपण वारंवारता जप करत नाही. आपण चित्र बघत नाही. आपण काही ठरवलेलं नाही. आपण सिनेमा बघत नाही. काही होणार नाहीये. तो सिनेमा सुद्धा वारंवार जवळ बघत नाहीये, तर फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन बदलणार नाहीये. एकदा हृदय ध्यान करून काही होत नाही म्हणून वारंवार हृदय ध्यान 25 वेळाला करायला सांगितलंय. आणि अल्बर्ट आइन्स्टाईननी म्हणून ठेवले फ्युचर मेडिसिन विल बी द मेडिसिन ऑफ फ्रिक्वेन्सी. मग ही फ्रिक्वेन्सी कशी बदलायची? वारंवार आपल्याला हायर फ्रिक्वेन्सी करायची आहे ना. मग हायर फ्रिक्वेन्सी केव्हा होणार आहे आपली? आपण तो ग्राफ बघितला ना हायर फ्रिक्वेन्सीचा. सगळ्या फ्रिक्वेन्सीवर आपण पुढच्या दुसऱ्या भागात सुद्धा खूप चर्चा करतो. ही फ्रिक्वेन्सी बदलली, ही वारंवारता वाढवली, तर फ्रिक्वेन्सी